रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। नांदेडमध्ये बदनामीच्या भीतीने आईवडिलांनीच मुलीच्या गळ्यावर विळा फिरून केला खून। वारंवार सांगून देखील मुलीने ऐकले नाही। आईवडिलांनी मुलीच्या गळ्यावर चालवला विळा। समाजामध्ये होत असलेल्या बदनामीच्या भीतीने आईवडिलांनी पोटच्या मुलीला विळ्याने वार करून केले ठार। ही घटना हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागामध्ये शुक्रवारी मध्यरात्री घडली। याबाबत हिमायतनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंकिता रामराव पवार, वय वर्ष 17 हे खून झालेल्या मुलीचे नाव आहे। या घटनेनंतर नांदेड एलसीबीचे पथक व धर्माबाद येथील धर्माबाद उपविभागीय अधिकारी भोकर पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत। याबाबत हिमायतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात पवार कुटुंब राहत होते। या कुटुंबातील मुलीचे सूप परिवारातील एका युवकाशी प्रेमसंबंध होते। हा प्रकार लक्षात आल्यानंतर घरच्यांनी मुलीला समजावून सांगून इतर जातीच्या मुलासोबत प्रेम करणं चुकीचं आहे असा समज दिला होता। तरी देखील मागील महिनाभरापूर्वी ती प्रेम करणाऱ्या मुलासोबत पळून गेली होती। तेव्हा घरच्यांनी पळून नेणाऱ्या मुलाविरोधात हिमायतनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केल्यानंतर पोस्को अंतर्गत प्रेम करणाऱ्या युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मुलीला समजून तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं। मात्र मुलीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही। पुन्हा देखील ती पळून गेलेल्या त्या मुलासोबत लग्न करते असा हट्ट करत होती। त्यामुळे मुलीच्या आईवडिलांनी तिच्या वागण्याला कंटाळून समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने मयत अंकिता गाढ झोपेमध्ये असताना विळ्याने मानेवर कपाळावर सपासप वार करून तिला यमसदनी पाठवली। हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी मयत मुलीचं प्रेत येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणून शवविच्छेदन करून मुलीच्या खून प्रकरणी आई वडिलांना ताब्यात घेतलं, अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तसेच मुलीच्या खून प्रकरणी कलम 302 अंतर्गत आरोपी पंचफुलाबाई रामराव पवार आणि रामराव पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी आणि त्यांचे सहकारी करत आहेत। या दरम्यान धर्माबादचे उपविभागीय अधिकारी समते भोकरचे PSI पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली असून वृत्तलेपर्यंत वरिष्ठ अधिकारी हिमायतनगर पोलीस ठाण्यामध्ये तळ ठोकून होते। तपासणी पथकाचे PSI मुंडे, सुरेश घुगे, तानाजी एडगे, शंकर केंद्रे यांनी देखील गुन्ह्याच्या तपासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।